येत आहोत. गर्भातल्या कळीपासून सुरू झालेला हा प्रवास समाजाच्या अनेक वळणांवरून जातो. जन्म, संघर्ष, सहनशीलता आणि कर्तृत्व या सगळ्यांचा संगम म्हणजे स्त्रीचे जीवन. रखुमाईच्या त्यागामुळे कुटुंबाला आधार मिळतो. जिजाऊंच्या संस्कारामुळे राष्ट्र घडते. अनेक अंतरलेल्या वाटांवर चालताना स्त्रीने आपले अस्तित्व जपले आहे, स्वप्नांना पंख दिले आणि सावित्रीबाई फुले यांच्या रूपात स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. ते स्त्री जन्म आणि ते स्त्री शिक्षण हेच आम्ही आमच्या नृत्यातून तुम्हाला सादर करीत आहोत. पोरं काय करू राहिले? ती आदिशक्ती, तीच नवदुर्गा. ती एक विचार आहे जी या सृष्टीला पूर्णत्व देते. तिच्या जन्माने घराला घरपण मिळतं. कधी मुलगी, कधी बहीण, कधी पत्नी, तर कधी आई. प्रत्येक भूमिकेत ती स्वतःला विसरून इतरांसाठी जगते. तिच्या अस्तित्वाची वेल जशी बहरते तशी तिची माया वटवृक्षा परिछाया देते. स्त्रीचा सन्मान ही जिजाऊंचे संस्कार. या संस्कारातून शिवबाने दिला स्वराज्याला आज्ञा. अशी माऊली जिने केवळ एका पुत्राला नाही तर एका युगाला जन्म दिला. आपल्या 4 भावंडांसोबत ध्रुव ताऱ्याप्रमाणे अग्रस्थान निर्माण करणे एक तेजस्वी ज्योत म्हणजे संत मुक्ताबाई. केवळ आपल्या ज्ञानयोगी भावांची लाडकी बहीण नव्हती, तर प्रसंगी त्यांची आत्मिक शक्ती होती.
जेव्हा भारतीय समाजात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता, तेव्हा महाराष्ट्राच्या या 2 स्त्रियांनी समाजाच्या विरोधात जाऊन शिक्षणाची ज्योत पेटवली. एक झाली भारतातील पहिली महिला शिक्षिका, तर दुसरी पहिली महिला डॉक्टर. दोघींनी आपल्या अतुलनीय धैर्याने आणि दृढ निश्चयाने समाजाची विचारसरणी बदलली आणि स्त्री शिक्षणाचे दरवाजे उघडले. काय तिथलं